2009 साली आलेला हरिश्चंद्राची फॅक्टरी हा परेश मोकाशी यांचा सिनेमा प्रचंड गाजला होता। 2009 सालच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारत सरकारतर्फे या चित्रपटाला पाठवण्यात आलं होतं। तेव्हा त्या वर्षीचा जगातला सर्वोत्कृष्ट 9 चित्रपटांमध्ये या चित्रपटाने स्थान पटकावलं होतं। हा चित्रपट आपल्याला राजा हरिश्चंद्र या भारतातल्या पहिल्या मूकपटाच्या जन्माची कहाणी सांगतो। दादा फाळके यांनी पहिला चित्रपट बनवताना केलेल्या संघर्षाची ही कहाणी म्हणजे हा चित्रपट। अभिनेते नंदू माधव हे दादासाहेब फाळके यांच्या भूमिकेत तर विभावरी देशपांडे सरस्वती फाळके यांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते। या दोघांबरोबरच सिनेमात दादासाहेब फाळकेंच्या सर्वात लहान मुलाची भूमिका साकारणारा चिमुरडा सर्वांच्या लक्षात राहिला होता। हा बालकलाकार आता चांगलाच मोठा झाला असून मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवत आहे। याशिवाय आत्ताच त्याने एका मराठी अभिनेत्रीशी लग्न देखील केलं आहे। चला तर जाणून घेऊया कोण आहे तो कलाकार। हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमात दादासाहेब फाळके यांच्या लहान मुलाची म्हणजे महादेवची भूमिका बालकलाकार अथर्व कर्वे यांनी साकारली होती। अथर्व याचा जन्म 17 जानेवारी 2000ला पुण्यात झाला। तो 9 वर्षाचा असताना त्याला हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमात काम करायची संधी मिळाली। अभिनेता म्हणून हा त्याचा पहिला सिनेमा होता, मात्र तरीही त्याने जबरदस्त काम करून प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं। हरिश्चंद्राची फॅक्टरी गाजवल्यानंतर त्याला बालगंधर्व या आणखी एका सुपरहिट चित्रपटात काम करायची संधी मिळाली। त्याने या चित्रपटात बालगंधर्वांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती। या चित्रपटासोबतच त्याने अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे। सारेगमप, लिटिल चॅम्प, एकापेक्षा एक, महाराष्ट्राचा सुपरस्टार अशा रियालिटी शोजमध्ये त्याने निवेदिकाची भूमिका पार पाडली आहे। या काळात त्याने एकीकडे आपले शिक्षण पूर्ण करत दुसरीकडे अभिनयातील घोडदौड चालूच ठेवली। कॉलेजमध्ये असताना त्याने गणपती बाप्पा मोरया आणि विठू माऊली या 2 पौराणिक मालिकांमध्ये काम केलं। विठू माऊलीमध्ये पुंडलिका आणि गणपती बाप्पा मोरयामध्ये कार्तिकेय अशा महत्त्वपूर्ण भूमिकेत तो दिसून आला। विठू माऊली या मालिकेत काम करताना साक्षी महाजन या नवोदित अभिनेत्रीशी त्याची ओळख झाली। या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून ते दोघे एकमेकांना डेट करू लागले। साक्षीची ही पहिलीच मालिका होती। यानंतर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं। मेरे साई, प्रेम पॉइझन पंगा, नवे लक्ष, माझी माणसं, उदे गांबे उदे अशा अनेक मालिका तिने गाजवल्या। गेल्या वर्षी आलेल्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून तिने साकारलेलं विद्या हे पात्र सर्वांच्या लक्षात राहिले। एकीकडे साक्षी मालिका विश्व गाजवत असताना दुसरीकडे अथर्व सुद्धा अनेक यादगार भूमिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। 2019 साली आलेल्या एक महानायक बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून तो संपूर्ण भारतातील घराघरात पोचला। ही मालिका हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये दाखवली गेली होती। याशिवाय त्याने 7 आठ उघड्या डोळ्यांनी या वेबसिरीजमध्ये देखील काम केलं आहे। 7 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर साक्षी आणि अथर्व यांनी 6 फेब्रुवारी 2026 या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला। यामुळे साक्षीच्या घरी गेले 3-4 दिवस लग्नाची लगबग सुरू होती। तिने घाणा आणि बांगड्या भरण्याच्या सोहळ्याचे फोटो देखील शेअर केले होते। त्यानंतर हळदी आणि संगीत सोहळा देखील मोठ्या आनंदाने पार पडला। अशातच 6 फेब्रुवारी रोजी साक्षी आणि अथर्व यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली। साक्षी आणि अथर्व आपल्या नव्या आयुष्याची दमदार सुरुवात करण्यास सज्ज झाले आहेत। लग्नकार्य उरकल्यावर लवकरच ते नव्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। अशा प्रकारे हरिश्चंद्राची फॅक्टरी चित्रपट गाजवणारा चिमुरडा अथर्व आता मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता झाला आहे।